दोन्ही बाजू भाजल्यावर परत व्यवस्थित दोन्ही बाजू चांगला भाजून घ्यायचा. कडा पण व्यवस्थित चांगला भाजून घ्यायचा. हा बघा, हा शेंगदाण्याची पोळी आता चांगला भाजलेला आहे सर्व बाजूंनी. असा शेंगदाण्याची पहिली पोळी मी भाजून घेतला आहे. आता तुम्हाला दुसरी पोळी पण करून दाखवते. 2 पोळ्या करून दाखवणार आहे. असा हा गोळा घ्यायचा, पिठामध्ये पीठ लावायचा म्हणजे दोन्ही बाजूनी असा हा वाटीचा आकार द्यायचा. हा बघा, अशा प्रकारे हा वाटी आता पोळपाटवर ठेवायचा. मग असा हा शेंगदाण्याचा लाडूचा सारण यामध्ये ठेवायचा. हा शेंगदाण्याचा लाडू असा गोल गोल फिरून व्यवस्थित चांगला असा हा सारण भरून घ्यायचा. म्हणजे शेंगदाण्याचा लाडूचा सारण व्यवस्थित चांगला भरून घ्यायचा. असा गोल गोल फिरवून घ्यायचा. वरचा भाग असा हा पिठाचा चपटा करून घ्यायचा.